आपणा सर्वांचं पुन्हा एकदा भगीरथी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण क्रॅमर्स रूल प्रॅक्टिस सेट 1.3 चा थर्ड क्वेश्चन, त्यातला थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन आणि त्याच्या पुढचे क्वेश्चन बघणार आहेत. तर क्वेश्चन नंबर 3 कसं सॉल्व्ह करायचंय बघा. क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलं बेटा? क्वेश्चन नंबर 3 पहिलं काय सांगितलंय? x + 2y = -1 आणि दुसरं दिलंय 2x. दुसरं इक्वेशन आहे 2x - 3y = 12. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. आता इक्वेशन 1 म्हणजे काय बेटा? आपल्याला a1, b1, c1 ची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन 2 मध्ये a2, b2, c2 ची व्हॅल्यू मिळेल. आपल्याला काय करायचंय? कंपेअर करायचंय स्टँडर्ड फॉर्म सोबत. इक्वेशन 1 मध्ये बघा काय मिळेल? इक्वेशन 1 मध्ये a1 इक्वेशन 1 मध्ये काय मिळालं? a1 किती मिळालं बेटा? इथे काहीच कोएफिशिएंट नाही म्हणजे 1. b1 किती मिळाला? 2 आणि c1 किती मिळाला? -1. a2 किती? 2. b2 किती मिळाला? -3 आणि c2 किती मिळाला? 12. आता मला काय काढायचं बेटा? आधी मला d काढायचं आहे. d काढायचं म्हणजे पहिला कॉलम काय? कोएफिशिएंट ऑफ x. दुसरा कॉलम काय? मग a1 आणि a2 ची व्हॅल्यू पुट करा बेटा. किती दिले? 1 आणि 2. b1 आणि b2 ची व्हॅल्यू किती आहे? 2 आणि -3. सॉल्व कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. या दोघांचा पहिले क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे किती आलं? 1 × -3 मायनस या दोघांचा मल्टिप्लाय बाकीच्या दोन नंबरचा म्हणजे किती झालं? 2 × 2 म्हणजे किती येतं बेटा? 2 × 2 -3. 2 2 जा -4 आणि किती आलं मग? -7. हे कोणाची व्हॅल्यू मिळाली? आपल्याला d ची व्हॅल्यू मिळाली. आता जशी d ची व्हॅल्यू मिळाली तसं आपल्याला आता काय काढायचं आहे? dx काढायचं आहे. पण dx काढत असताना कोणाचे कोएफिशिएंट चेंज करायचे? तर x चे चेंज करायचं. आणि तिकडे काय घ्यायचं बेटा? तिकडे घ्यायचं कॉन्स्टंट आणि y चे कोएफिशिएंट ॲज इट इज b1 आणि b2. आता c1 आणि c2 ची व्हॅल्यू किती आहे बेटा? -1 आणि 12. b1 आणि b2 ची व्हॅल्यू किती आहे? 2 आणि -3. याला सॉल्व कसं करायचं? सेम डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व करत होतो आता तसंच. -1 × -3 मायनस ऑफ 2 × 12 म्हणजे किती आलं बेटा? मायनस इंटू मायनस प्लस आणि 12 2 जा 24. 24 मधनं 3 गेले. किती आलं? -21. सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन. हे कोण मिळालं आपल्याला? dx मिळाला. आता आपल्याला काय काढायचं बेटा? dy काढायचं. dy काढत असताना कोणाचे कोएफिशिएंट चेंज करायचे? y चे. म्हणजे x चे कोएफिशिएंट ॲज इट इज y चे चेंज करून तिकडे काय घ्यायचं? c1 आणि c2. a1 आणि a2 ची व्हॅल्यू किती आहे? a1 आणि a2 ची व्हॅल्यू आहे 1 आणि 2. c1 आणि c2 ची व्हॅल्यू किती आहे बेटा? c1 आणि c2 ची -1 आणि 12. आता ह्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं? मल्टिप्लाय करा आणि सेम तसंच 1 × 12 1 × 12 मायनस या दोघांचा मल्टिप्लाय किती आलं बेटा? 2 × -1. 2 × -1 म्हणजे किती झालं? 12 1 जा 12 मायनस ऑफ -2 आणि मायनस इंटू मायनस म्हणजे काय येतं बेटा? प्लस. ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लाय लक्षात ठेवा. आणि हा मायनस इंटू मायनस काय झाला? प्लस. 12 + 2 किती आलं? 14. हे कोणाची व्हॅल्यू मिळाली? ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy ची. आपल्याला d मिळाला, dx मिळाला, dy मिळाला. आता आपल्याला काय काढायचं बेटा? आता आपल्याला x आणि y काढायचं आहे. सो बाय युजिंग क्रॅमर्स रूल, बाय युजिंग क्रॅमर्स रूल, बाय युजिंग क्रॅमर्स काय बेटा x चा फॉर्म्युला? x dx/d. dx/d. dx ची व्हॅल्यू किती आहे? dx ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -21. d ची व्हॅल्यू किती आहे बेटा? -7. बघा हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल झाला. 7 1 जा 7 7 3 जा म्हणजे x किती मिळालं बेटा? x मिळालं आपल्याला 3. मग सेम आपल्याला y ची व्हॅल्यू काढायचं आहे. y काय मिळेल? dy/d. dy/d. dy ची व्हॅल्यू किती आहे? dy ची व्हॅल्यू आहे 14. d ची व्हॅल्यू किती आहे? -7. पॉझिटिव्ह नंबरला निगेटिव्ह नंबरने डिवाइड केलं तर आन्सर काय असेल? निगेटिव्ह. 7 च्या टेबलमध्ये 14 केव्हा येतो? 2 जा. y किती आला? -2. मग इथे छानपैकी लिहायचं बेटा. x, y = 3, -2 इज द सोल्युशन. इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे.
हां ना, सगळ्यांनी व्हिडिओला पॉज करा आणि ते लिहून काढा. सगळ्यांनी अभ्यास करत असताना बेटा नोटबुक सोबत ठेवून अभ्यास करत राहा. मॅथ्स हे फक्त बघितल्याने किंवा वाचल्याने येत नाहीये, तर त्याला आपल्याला प्रत्यक्ष सॉल्व्ह केलं पाहिजे. म्हणून स्वतःनी प्रत्येकाने आपल्यासमोर एक नोटबुक ठेवून त्याला प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा बेटा, जेणेकरून ते तुम्हाला खूप सिंपल जाईल. जर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला नाही, तर बघत असताना ते सोपं वाटेल. परंतु आपण जेव्हा प्रत्यक्ष सॉल्व्ह करायला जाल, तेव्हा ते खूप कठीण वाटायला लागेल. म्हणून खूप छोट्या-छोट्या मिस्टेक्स होतात. साइनमध्ये मिस्टेक्स होतात. छोट्या-छोट्या कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक होतात. त्या मिस्टेक होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकदम काळजीपूर्वक छोट्या-छोट्या गोष्टीवरती काम केलात. 6वी, 7वी, 8वी, 9वी जर आपली परफेक्ट झाली, तर 10वी ऑटोमॅटिक परफेक्ट होत असते. एवढं सोपं आहे आणि 10वी परफेक्ट झाली, की 11वी आणि 12वी खूप सिंपल जात असते. त्यामुळे व्यवस्थित आणि छान पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा बेटा. आता त्यामध्ये आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. त्याला पॉज करून लिहून काढा. सेकंड 4th क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 4. काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 4? 6x - 4y 6x - 4y 6x - 4y इज इक्वल टू -12 आणि सेकंड इक्वेशन दिलंय त्याच्यामध्ये 8x - 3y इज इक्वल टू -2. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं बेटा? 1. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं आहे? 2. आता आपल्याला A1 ची व्हॅल्यू किती मिळाली बेटा? 6. B1 ची व्हॅल्यू किती मिळाली? -4. विथ साइन कंपेअर करायचं आहे. महत्त्वाचा वर्ड लक्षात ठेवा, विथ साइन. मॅथ्समध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला विथ साइननी जायचं आहे, है ना? त्याच्यामुळे जेव्हा कंपेअर करायचं आहे, विथ साइन करायचं आहे. जेव्हा खाली घ्यायचं आहे, तेव्हा विथ साइन त्या टर्मला खाली घ्यायचं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. B1 इज इक्वल टू -4, C1 इज इक्वल टू किती आला बेटा? -12. सेम A2 इज इक्वल टू किती मिळाला? 8. B2 इज इक्वल टू किती मिळाला? -3 आणि C2 इज इक्वल टू किती मिळाला? -2. आता आपल्याला काय काढायचं आहे? D काढायचं आहे. D म्हणजे पहिला कॉलम काय? कोएफिशियंट ऑफ x, दुसरा ऑफ y. आता A1 आणि A2 ची व्हॅल्यू पुट करा. A1 आणि A2 ची व्हॅल्यू किती आहे? 6 आणि 8. B1 आणि B2 ची व्हॅल्यू किती आहे? -4 आणि -3. -4 आणि -3. आता सॉल्व्ह करायचंय. जसं डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करत होतो, है ना? डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचो आपण? सेम तसंच सॉल्व्ह करायचं बेटा. आधी ह्याचा मल्टिप्लाय आहे की नाही? मग त्याचा मल्टिप्लाय करून कसं करणार? 6 इंटू 6 इंटू -3 मायनस पुन्हा या दोन टर्मचा मल्टिप्लाय म्हणजे किती आलं? 8 इंटू -4. 8 इंटू -4. 6 3 जा -18 मायनस 8 4 जा -32 प्लस इंटू मायनस मायनस. ब्रॅकेट म्हणजे काय असतो बेटा? मल्टिप्लाय. मग मायनस इंटू मायनस काय होईल? प्लस. मग -18 प्लस 32 डिफरंट साइन आहे. सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन. 32 मधून 18 गेले किती येतात बेटा? 14 अँड टेक द बिगर नंबर साइन. बिगर नंबरचं साइन काय आहे? प्लस. तर किती आला? 14. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं राजा? dx काढायचं. dx काढत असताना कोणाचे कोएफिशियंट? मी म्हटलं बघा dx म्हणजे कोएफिशियंट ऑफ x ला चेंज करायचं आहे. म्हणजे पहिला कॉलम चेंज करायचा आहे आणि तिथे काय घ्यायचंय? कॉन्स्टंट. दुसरा कॉलम ॲज इट इज कोएफिशियंट ऑफ y B1 आणि B2. मग कोएफिशियंट ऑफ x C1 आणि C2. C1 आणि C2 काय आलं बेटा? -12 आणि -2. B1 आणि B2 काय मिळाला? -4 आणि -3. आता ह्याला सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करा? -12 इंटू -3 -12 इंटू -3 मायनस -2 इंटू -4. जसं डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं सेम मायनस इंटू मायनस प्लस 12 3 जा 36 मायनसला मायनस प्लस 4 2 जा 8. 36 मधून 8 गेले किती येतात बेटा? 28. हे काय मिळाला? dx मिळाला. आता आपल्याला काय काढायचंय? dy काढायचंय. dy काढत असताना कोएफिशियंट कोणाचे चेंज करायचे? y चे. म्हणजे x चे ॲज इट इज. x चे काय आहेत? A1 आणि A2. y चे चेंज करून तिथे काय घ्यायचंय? कॉन्स्टंट आणि तिथे काय घेणार? C1 आणि C2. आता आपल्याला A1 आणि A2, C1 आणि C2 ची व्हॅल्यू पुट करा. A1 आणि A2 ची व्हॅल्यू किती आहे? 6 आणि 8. C1 आणि C2 ची व्हॅल्यू किती आहे बेटा? -12 आणि -2. -12 आणि -2. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सेम सॉल्व्ह करा. काय आलं बेटा? 6 इंटू -2 6 इंटू -2 मायनस 8 इंटू -12 8 इंटू -12.
प्लस इंटू मायनस मायनस 6 टू जा 12 मायनसला मायनस 12 8 जा 96 आणि प्लस इंटू मायनस मायनस. ब्रॅकेट म्हणजे काय असतं बेटा? ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लाय. मायनस इंटू मायनस काय झाला? प्लस. आणि मग त्याच्यानंतर डिफरंट साइन आहे. सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन. म्हणजे किती आलं बेटा? 84. आपल्याला काय मिळाला? dy मिळाला. कॅल्क्युलेशन सिंपल जमले पाहिजे बेटा. आता लहान लेकरासारखं बोटावरती करत बसायचं नाही. 96 मधून 10 गेले. किती आलं? 86. 86 मधनं परत 2 गेले. किती आले बेटा? 84. आणि बिगर नंबरचं साइन काय घ्यायचं? प्लस. आता आपल्याला काय करायचं आहे? बाय युजिंग क्रॅमर्स रूल. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. काय सांगतो क्रॅमर्स रूल? बाय युजिंग क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल काय सांगतो? x इज इक्वल टू dx अपॉन डी. मग dx ची व्हॅल्यू किती मिळाली आहे? dx ची व्हॅल्यू मिळाली 28 आणि d ची व्हॅल्यू किती मिळाली आहे? 14. 14 1 जा 14 2 जा. मग x ची व्हॅल्यू किती मिळाली? 2. सेम आपल्याला काय काढायचंय? y काढायचंय. y म्हणजे काय बेटा? dy अपॉन डी. मग dy इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू किती आहे? 84 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? 14. हा ना 14 6 जा. y इज इक्वल टू किती मिळाला? 6. देअरफॉर इकडे लास्टला लिहा x, y. x ची व्हॅल्यू पहिले लिहायचं बेटा 2,6 इज द सोल्युशन. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. खूप सिंपल आहे. इझी वेनी एकदम साध्या पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे आणि खूप छान अभ्यास करायचा बेटा. पॉज करा आणि सॉल्व करा. त्याच्यानंतर मी नेक्स्ट क्वेश्चन घेतोय. नेक्स्ट क्वेश्चन काय बेटा? क्वेश्चन नंबर 5 आणि 6. मला वाटतं याच्यामधलं शेवटचे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 5 आणि 6. मग आपली ही प्रॅक्टिस सेट संपून जाईल क्वेश्चन 5 आणि 6 घेतल्याच्या नंतर. मराठीमध्ये तुमच्या मातृभाषेमध्ये एकदम सोप्या भाषेत समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. खूप छान आहे बेटा. मराठी मीडियमवाल्यांनी पण ह्याच्यातून अभ्यास करू शकता. वाले पण करू शकता. इंग्लिश मीडियमवाले पण करू शकता. छान पद्धतीने अभ्यास केला तर खूप सोपं आहे. कठीण नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. काय सांगितलं बेटा? क्वेश्चन नंबर 5 बघा इकडे. क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय? 4m प्लस 6n इज इक्वल टू किती दिलंय? 54. इक्वेशन नंबर काय बेटा? 1. सेकंड इक्वेशन काय दिले रे? 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. इक्वेशन नंबर काय दिले बेटा? 2. आता इक्वेशन 1 म्हणजे कोण? a1 b1 c1. a1 ची व्हॅल्यू किती? 4. b1 ची व्हॅल्यू किती? 6. c1 ची व्हॅल्यू किती? 54. त्याच्यानंतर a2 ची व्हॅल्यू किती मिळाली बेटा? a2 ची व्हॅल्यू 3. b2 ची व्हॅल्यू किती मिळाली? 2. आणि C2 ची व्हॅल्यू किती मिळाली? 28. आपल्याला काय काढायचं बेटा? डी काढायचं. डी काढायचे म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ एक्स आणि दुसरा कॉलम कोएफिशियंट ऑफ वाय. मग कोएफिशियंट ऑफ एक्स A1 आणि A2 ची व्हॅल्यू किती आहे? 4 आणि 3. B1 आणि B2 ची व्हॅल्यू किती आहे? 6 आणि 2. आपल्याला सॉल्व करायचं आहे. डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात? 4 इंटू 2 मायनस 6 इंटू 3. 4 2 जा 8. 6 3 जा 18. 18 मधून 8 गेले. किती आला बेटा? -10. हा काय मिळाला आपल्याला? डी मिळाला. आता काय काढायचंय राजा? आता आपल्याला dx काढायचंय. dx काढत असताना कोणाचे कोएफिशियंट चेंज करायचे? x चे. आणि तिकडे काय घ्यायचा? कॉन्स्टंट है ना. आणि b1 आणि b2 ॲज इट इज कोएफिशियंट ऑफ y. आता c1 आणि c2 ची व्हॅल्यू पुट करा. c1 आणि c2 किती दिलाय? 54 आणि 28. 54 आणि 28. आणि b1 आणि b2 ची ॲज इट इज व्हॅल्यू किती आला बेटा? 6 आणि 2. आता आपल्याला काय करायचंय? सेम डिटर्मिनंट कसं सॉल्व करतो? क्रॉस मल्टिप्लाय. 54 इंटू 2 मायनस 28 इंटू 6. 54 2 जा किती आला बेटा? 108. 28 6 जा 8 6 जा 48. कॅरी 4. 6 2 जा 12. 12 प्लस 4 16. म्हणजे किती येणार आपल्याला? 168 मायनस 108. किती आला बेटा? -60. dx इज इक्वल टू मिळाला किती? -60. त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे? तर dy काढायचं आहे. dy काढत असताना कोणाचे कोएफिशियंट चेंज करायचे? y चे. आणि तिकडे काय घ्यायचं? कॉन्स्टंट. म्हणजे x चे कोएफिशियंट ॲज इट इज y चे चेंज करायचे आणि तिकडे काय घ्यायचं बेटा? कॉन्स्टंट C1 आणि C2. मग A1 आणि A2. A1 आणि A2 ची व्हॅल्यू पुट करा. किती आहे A1 आणि A2 ची व्हॅल्यू? 4 आणि 3. C1 आणि C2 ची व्हॅल्यू किती आहे? 54 आणि 28.
आता डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं तुम्ही आताच बघितलंय है ना. जसं डिटर्मिनंट सॉल्व करतो तसं सॉल्व करा. काय दिलं बेटा 4 इंटू 28 4 इंटू 28 4 इंटू 28 एकदम छान अभ्यास आणि छान प्रेझेंटेशन पण करा बेटा. छान लिहायचं 4 इंटू 28 मायनस इकडे काय झालं 3 इंटू 54 3 इंटू 54. आता काय करायचं बेटा 8 4 जा 32 कॅरी 3 4 2 जा 8 8 प्लस 3 11 मायनस 4 3 जा 12 कॅरी 1 5 3 जा 15 प्लस 1 16. मग आता काय आलं 162 मायनस 112 किती येतं बेटा -50 हे कोण मिळालं आपल्याला dy मिळाला. आता काय करायचं आहे क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बाय युझिंग क्रॅमर्स रूल काय सांगतो बेटा क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे dx अपॉन डी. मग dx अपॉन डी dx ची व्हॅल्यू किती आहे -60 d ची व्हॅल्यू किती आहे -10 मायनस आणि मायनस काय झाला कॅन्सल. मग हे 0 कॅन्सल किती आला बेटा x इज इक्वल टू मिळालं 6. सेम आता आपल्याला काय काढायचं आहे y ची व्हॅल्यू काय राजा dy अपॉन डी. dy किती मिळालाय dy ची व्हॅल्यू मिळाली आहे -50 आणि d ची व्हॅल्यू किती आहे -10. हा मायनस मायनस कॅन्सल 0 कॅन्सल आणि किती आला बेटा y इज इक्वल टू 5. आपल्याला इथं लिहा x, y इज इक्वल टू 6, 5 इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं सॉल्व करायचं एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीनं सॉल्व करायचं बेटा. खूप सिंपल आहे खूप इझी आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. छान आणि प्रामाणिक अभ्यास केल्यानंतर खूप सोपं जाईल. हा झाला क्वेश्चन नंबर 5 आणि आता आपल्याला लास्ट क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन नंबर 6 या प्रॅक्टिस सेटमध्ये शेवटचा क्वेश्चन तो म्हणजे क्वेश्चन नंबर 6. बघा इकडे लास्ट क्वेश्चन नंबर 6 काय सांगितलंय बघा. क्वेश्चन 6 काय सांगतो बेटा 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 आणि सेकंड क्वेश्चन सांगितलंय x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. खूप सिंपल आहे. असं दिलं म्हणजे घाबरायची गरज नाहीये. हे तुम्हाला फक्त सतवण्यासाठी असं करत असतात. कसाही क्वेश्चन आला तर घाबरायची गरज नाही बेटा. खूप सिंपल आहे. काय सांगितलं मी पहिले इक्वेशन तर नॉर्मल दिले पण दुसऱ्या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर दिलाय. डिनॉमिनेटर किती आहे बेटा 2 आहे. मला जर डिनॉमिनेटर 2 आता बघा पहिल्या फ्रॅक्शन मध्ये पण 2 आहे दुसऱ्यामध्ये पण 2 आहे. मला दोन्हीकडे डिनॉमिनेटर कसं आहे सेम. जर डिफरंट आला तरी काय करायचं ते पण सांगतो. जर डिफरंट आला तर ह्या दोघांचा एलसीएम घ्यायचा आणि त्या होल इक्वेशनला एलसीएम ने मल्टिप्लाय करायचा आणि जर सेम दिलं तर त्याचा एलसीएम तोच नंबर असणार आहे. म्हणून मला ह्या 2 ला आणि ह्या 2 ला रिमूव्ह करायचंय. म्हणजे काय करणार मी मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2 म्हणजे करणार आहे बेटा ते इथे लिहायचं आहे मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2 मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2. आता 2 नी मल्टिप्लाय केलं तर काय येतं 2 इंटू एक्स 2x 2 इंटू y अपॉन 2 इज इक्वल टू 2 इंटू 1 अपॉन 2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल हा 2 आणि हा 2 कॅन्सल म्हणजे किती आला बेटा 2x मायनस y इज इक्वल टू 1. त्याला इक्वेशन नंबर म्हणायचं 3. जरी इक्वेशन नंबर 3 दिलं तर आपल्याला a2 b2 आणि c2 घ्यायचं तिकडे. आता इक्वेशन 1 मध्ये काय मिळालं बेटा इक्वेशन 1 a1 ची व्हॅल्यू किती आहे 2 b1 ची व्हॅल्यू किती आहे 3 c1 ची व्हॅल्यू किती आहे 2. त्याच्यानंतर a2 ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये बघायचं कुठे इक्वेशन 3 मध्ये काय सांगितलं बेटा a2 ची व्हॅल्यू किती आहे 2 b2 ची व्हॅल्यू किती आहे -1 c2 ची व्हॅल्यू किती आहे 1. आता आपल्याला काय काढायचंय डी काढायचंय. डी म्हणजे काय कोइफिशियंट ऑफ एक्स पहिला कॉलम कोइफिशियंट ऑफ वाय दुसरा कॉलम. त्याच्या व्हॅल्यूज पुट करा. काय येतील व्हॅल्यूज a1 a2 हा ना a1 आणि a1 आणि a2 ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि 2. b1 आणि b2 ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि -1. किती सिंपल आहे डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे 2 इंटू -1 मायनस ऑफ 3 इंटू 2 काय येईल बेटा 2 1 जा 2 आणि प्लस इंटू मायनस 3 2 जा 6 -2 -6 ऍड द नंबर अँड टेक द कॉमन साइन.
जेव्हा दोन्ही साईन मायनस असतात तेव्हा आपण काय करतो, ॲडिशन करतो. आणि कोणतं साईन, टेक द कॉमन साईन, नॉट बिगर नंबर साईन बेटा. किंवा आपण आपल्याला सवय असते की सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साईन. पण याच्यामध्ये बघा स्मॉलर नंबरला पण साईन तेच आहे, बिगर नंबरला पण तेच आहे. म्हणून आपण काय करायचं, ॲड द नंबर अँड टेक द कॉमन साईन. ॲक्सिडेंटल करेक्ट येतं, परंतु आपल्याला मॅथच्या फॉर्मॅटमध्ये शिकायचं बेटा. म्हणून ॲड द नंबर अँड टेक द कॉमन साईन. म्हणून आपल्याला काय मिळालं, डी मिळाला. आता आपल्याला काय काढायचंय, dx काढायचंय. dx काढत असताना कोणाचे कोएफिशियंट चेंज करायचे, x चे. आणि तिथे काय घ्यायचं, कॉन्स्टंट C1 आणि C2 आणि B1 आणि B2 ॲज इट इज. आता C1 आणि C2 ची व्हॅल्यू काय मिळाली, 2 आणि 1. B1 आणि B2 ची व्हॅल्यू किती आहे, 3 आणि -1. सॉल्व करा. आपण नॉर्मल डिटर्मिनंट कसं सॉल्व करतो, 2 × -1 आणि 3 × 1. मग किती आलं बेटा, -2 -3 -2 -3 किती येतं, -5. हा dx मिळाला. dx इज इक्वल टू किती मिळाला, -5. आता आपल्याला काय काढायचंय, आता आपल्याला काढायचंय dy. मी सांगितलं dy काढत असताना कोणाचे कोएफिशियंट चेंज करायचे, y चे. म्हणजे x चे ॲज इट इज. x चे काय आहेत, a1 आणि a2. y चे काय आहेत, b1 आणि b2. त्यांना चेंज करायचं आणि तिकडे काय घ्यायचंय, कॉन्स्टंट C1 आणि C2. मग a1 आणि a2 ची व्हॅल्यू पुट करा, 2 आणि 2. हा ना, 2 आणि 2. C1 आणि C2 ची व्हॅल्यू किती आहे, 2 आणि 1. 2 आणि 1. मग काय करायचंय, 2 × 1 - 2 × 2. मग किती झालं, 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 4 मधनं 2 गेले, 2 राहिले. आणि टेक द बिगर नंबर साईन, दॅट इज मायनस. dy इज इक्वल टू किती आला, -2. आता आपल्याला x मिळाला, डी मिळाला, dx मिळाला, dy मिळाला. आता आपल्याला काय काढायचं बेटा, x आणि y काढायचं आहे. तर कोणता फॉर्म्युला, बाय युजिंग क्रॅमर्स रूल. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. काय बेटा क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला, x इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, dx/d. x इज इक्वल टू dx/d. dx ची व्हॅल्यू किती आहे, -5. आणि d ची व्हॅल्यू किती आहे बेटा, d ची व्हॅल्यू किती आहे, -8. हा ना, मायनस आणि मायनस कॅन्सल. म्हणजे आन्सर किती आलं रे, आन्सर आलं 5/8. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली, 5/8. y ची व्हॅल्यू किती आहे बेटा, dy/d. dy ची व्हॅल्यू किती आहे, -2. d ची व्हॅल्यू किती आहे, -8. मायनस मायनस कॅन्सल, 2 1 जा 2 4 जा. म्हणजे किती आला बेटा, 1/4. तर x आणि y मिळाला. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. खूप सिंपल आहे. असंच पॉज करा आणि त्याला सॉल्व करा. अशा पद्धतीने ही आपली पहिली प्रॅक्टिस सेट 1.3 संपलेली आहे. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण 1.4 बघणार आहेत आणि त्याच्यानंतर 1.5 झाला की हा चॅप्टर आपला संपतो. खूप सिंपल पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करून एकदम छान पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न माझा राहील. तुम्ही सर्वांनी तुम्हाला हे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओज आणि सगळ्या कन्सेप्ट एकदम सिंपलपणे तुम्हाला भेटतील. आणि जर तुम्हाला समजा ऑनलाईनमध्ये कठीण जात असेल आणि तुम्ही पुणे आणि वाकड परिसरामध्ये राहत असाल, तर तिथं आपला ऑफलाईन क्लास आहे. तिथे खूप चांगल्या बॅचेस चालतात. PCMCच्या परिसरातील ऑलमोस्ट सर्व स्कूलचे टॉपर्स मागच्या 10 वर्षापासून आम्ही भगीरथी क्लासेसच्या माध्यमातून देतोय. म्हणजे आम्ही प्रामाणिक मेहनत करतो आणि त्या मेहनतीचं फळ आम्हाला एक्झामच्या माध्यमातून, रिझल्टच्या माध्यमातून भेटतं. तर आम्ही आत्तासुद्धा तो प्रयत्न आम्ही प्रामाणिक अविरत चालू आहे. तर तुम्हाला तुमच्या मुलांना खूप अवघड वाटत असेल मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, SSTमध्ये सगळे, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स किंवा मराठी, हिंदी आणि इंग्लिश, हे सर्व विषय आम्ही एकाच छताखाली खूप चांगल्या पद्धतीनं करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मागच्या 11 वर्ष झाला करतो. हे आमचं 12वे वर्ष आहे आणि एकदम छान पद्धतीनं रिझल्ट मुलांचा आहे. तो मुलंही खूप मेहनत करत असतात. आमचा सर्व स्टाफ खूप मेहनत करत असतो आणि त्या माध्यमातून आम्ही खूप छान रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो. वाकड परिसरामध्ये जर आपण कुठे राहत असाल तर अवश्य एकदा कसपटे वस्ती, सोनिग्रा लँडमार्क येथे आपला क्लास आहे. तिथे एकदा व्हिजिट करा. म्हणजे तुम्हाला समजून जाईल क्लासचा पॅटर्न कसा आहे आणि खूप छान पद्धतीनं आपण अभ्यास आणि शिकवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपण सर्वांनी एकदा व्हिजिट करावी. वाकड परिसरातल्या लोकांनी, जे दूर राहतात त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जिथे डाऊट असतील तर आम्ही एक तुम्हाला नंबर नंतर देणार आहे. त्या नंबरवरती तुम्ही मेसेज केलात तरी तुमचं सोल्युशन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. तर खूप छान पद्धतीनं अभ्यास करा बेटा. 10वी
सोपी नाहीच आहे, पण अवघड बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळे अभ्यास केल्यानंतर खूप सिंपल वाटतं, सोपं वाटतं आणि तुमचा रिझल्ट येऊ शकतो. तर छान अभ्यास कराल ही अपेक्षा आणि विश यू व्हेरी ऑल द बेस्ट आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1.4 सोबत.